नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांनी चाकणकरांचा राजीनामा घेतला। अशोक खरातचे धागेदोरे फार गंभीर, राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरींचं वक्तव्य। चंद्रपुरात एकाच महिन्यात दुसरा विश्वविक्रम। सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी साकारले शांती प्रतीकाचे चिन्ह। 1300 विद्यार्थ्यांनी केला विश्वविक्रम। वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या IPL सामन्यांच्या तिकीट दरात वाढ। 400 रुपयांचं तिकीट 25,000 रुपयांना मिळणार असल्याची माहिती। तिकीट दरात वाढ झाल्यानं क्रिकेट प्रेमी नाराज। राज्यातील अनेक ठिकाणी LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा। भंडाऱ्यात कामं सोडून आणि उन्हाच्या झळा सहन करत सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ। जेवणात आळ्या आणि उंदरांच्या लेंड्या। जालन्यातील अंबड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार। असुविधांना कंटाळून 35 विद्यार्थिनींकडून तहसीलदारांकडे लेखी तक्रार। नाशिकच्या ध्रुवनगर परिसरात आढळला बिबट्या। बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। शर्थीच्या प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद। चंद्रपुरात मुलीनं प्रियकरासाठी वडिलांना मिल्कशेक मध्ये विष देऊन संपवलं। आता दोघांमध्ये वाद झाल्यानं प्रियकरामुळेच 3 वर्षांनंतर ही धक्कादायक घटना समोर। पोलिसांकडून चौघांना अटक। जळगावच्या भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण। नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती द्यावी, पोलिसांकडून आवाहन। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांची दखल घेत नगर परिषद प्रशासनाकडून कुत्र्यांविरोधात कारवाई सुरू। भंडाऱ्यात शेतात मिरची तोडण्याकरिता गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला। महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू। वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।